तूळ राशी. तुमच्या आयुष्यात सध्या एक असा काळ चालू आहे जिथे प्रत्येक निर्णय तुमचं फ्युचर ठरवतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅलन्स गमावला तर सगळं हातातून जाऊ शकतं. तूळ राशीच्या व्यक्तींनो, तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे संतुलन. पण सध्या तुमच्याच आयुष्यात इम्बॅलन्स जाणवत असेल. कधी कामावर फोकस, कधी रिलेशनशिपवर डाऊट, कधी फ्युचरबद्दल कन्फ्युजन. आता पुढचे काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुमच्यासमोर काही सिच्युएशन्स येतील जिथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील, एक सोपा आणि एक योग्य. आणि इथेच तुमची खरी परीक्षा आहे. कारण जास्तीत जास्त लोक सोपा मार्ग निवडतात, पण नंतर रिग्रेट करतात. करिअरच्या बाबतीत पाहिलं तर तुमच्यासाठी ग्रोथ आहे, पण ती थोडी स्लो आणि स्टेडी असेल. म्हणजे काय, तुम्हाला लगेच रिझल्ट दिसणार नाही, पण तुम्ही जे काम करत आहात त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. इथेच जास्तीत जास्त लोक चूक करतात. ते इम्पेशंट होतात. त्यांना वाटतं माझ्यासोबत काहीच होत नाहीये, आणि मग ते चुकीचा डिसिजन घेतात, जॉब चेंज, प्रोजेक्ट सोडणं. पण तुम्ही तसं करू नका, कारण स्लो प्रोग्रेस म्हणजे नो प्रोग्रेस नाही. आता पुढच्या काळात तुमच्यासमोर एक नवीन ऑपॉर्च्युनिटी येऊ शकते. कदाचित नवीन जॉब ऑफर, साईड प्रोजेक्ट किंवा कोलॅबरेशन. पण लक्षात ठेवा, ही ऑपॉर्च्युनिटी जितकी अट्रॅक्टिव्ह दिसते तितकीच रिस्की सुद्धा असू शकते. म्हणून डिटेल चेक करा, टर्म्स समजून घ्या आणि कोणावर ब्लाइंड ट्रस्ट करू नका. पैशाच्या बाबतीत तुमचं इन्कम स्टेबल राहील, म्हणजे पैशाची कमतरता जाणवणार नाही. पण प्रॉब्लेम कुठे आहे? अननेसेसरी खर्च. तुम्ही कदाचित इतरांना इम्प्रेस करण्यासाठी किंवा मूडमध्ये येऊन खर्च करत असाल, आणि महिन्याच्या शेवटी वाटेल पैसा गेला कुठे. म्हणून एक रूल लक्षात ठेवा, अर्न स्मार्ट पण स्पेंड त्याहून स्मार्ट करा. जर तुम्ही हे मॅनेज केलं तर सेव्हिंग्ज वाढेल आणि फ्युचर सिक्युअर होईल. रिलेशनशिप बद्दल बोलायचं झालं तर तुमच्या आयुष्यात सध्या एक इम्बॅलन्स जाणवत आहे. तुम्ही खूप देत आहात, वेळ, भावना, सपोर्ट. पण आतून एक प्रश्न येतोय, समोरचा तेवढंच देतोय का? आणि हा प्रश्न खूप नॅचरल आहे. कधी कधी तुम्ही स्वतःला इग्नोर करून फक्त रिलेशनशिप वाचवण्याचा प्रयत्न करता. पण लक्षात ठेवा, नातं टिकवताना स्वतःला हरवू नका. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, कम्युनिकेशन वाढवा, तुमच्या फिलिंग्स स्पष्ट बोला. नाहीतर स्मॉल मिसअंडरस्टँडिंग मोठं इश्यू बनू शकतं. सिंगल लोकांसाठी एखादी नवीन पर्सन आयुष्यात येऊ शकते. सुरुवातीला खूप परफेक्ट वाटेल, पण लगेच ट्रस्ट करू नका. टाईम घ्या, पर्सन समजून घ्या. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काही सिरियस प्रॉब्लेम नाही, पण छोटी छोटी इश्यूज त्रास देऊ शकतात. जसं की स्ट्रेस, मेंटल फटीग, स्लीप डिस्टर्बन्स. आणि याचं मुख्य कारण काय? तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहात. फॅमिली, वर्क, रिलेशनशिप सगळीकडे परफेक्ट राहायचा प्रेशर घेताय. पण एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही स्वतः ठीक नसाल तर कोणालाही खुश ठेवू शकत नाही. म्हणूनच दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मोबाईलपासून ब्रेक घ्या आणि थोडं मेडिटेशन करा. आता सर्वात महत्वाचा भाग, पुढचे काही दिवस तुमच्यासाठी टेस्ट सारखे असणार आहेत. तुम्हाला असे मोमेंट्स येतील जिथे तुम्हाला लगेच डिसिजन घ्यायचा प्रेशर येईल. पण इथेच तुमची खरी परीक्षा आहे. लक्षात ठेवा, घाईत घेतलेला निर्णय आणि लोकांना खुश करण्यासाठी घेतलेला निर्णय, हे दोन्ही तुमचं नुकसान करू शकतात. म्हणूनच पॉज घ्या, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. आता उपाय ऐका, जो तुमच्यासाठी खूप पॉवरफुल ठरेल. दर शुक्रवारी ओम श्री लक्ष्मी नमः हा लक्ष्मी मंत्र जपा. आणि शक्य असेल तर पांढरे कपडे किंवा अन्न दान करा. यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढेल, पैशाची अडचण कमी होईल आणि मन शांत राहील. तूळ राशी, बॅलन्स ठेवलात तर तुम्ही जिंकणार, पण इम्बॅलन्स झालं तर नुकसान तुमचंच होणार. निर्णय तुमचा आहे.